एक विषय एसीबीच्या संदर्भात देखील आला आणि मग सांगितलं जातं की महाराष्ट्र त्याच्यात नंबर 1 आहे वगैरे। मुळामध्ये आपल्या राज्यामध्ये आपण झिरो टॉलरन्स पॉलिसी ठेवलेली आहे। सर्वात जास्त छापे एसीबीचे महाराष्ट्रामध्ये आपण मारतो, सगळ्यात जास्त, आणि हे चालूच राहणार आहे। कारण तक्रार आली तर त्याचं व्हेरिफिकेशन करायचं आणि व्हेरिफिकेशन केल्यानंतर त्याच्यावर कारवाई करायची। मग कोणीतरी मांडलं की मंत्र्याला अधिकार आहेत की नाही, मंत्र्याच्या कार्यालयामध्ये कसं करता? माझ्याही कार्यालयातल्या एखाद्या व्यक्तीची तक्रार आली तर मला न विचारता एसीबी कार्यालयामध्ये जाऊन त्याला ट्रॅप करू शकते। एसीबीला तो अधिकार आहे, आम्ही तो अधिकार दिलेला आहे। त्यामुळे मंत्री गैरमंत्री कुठलंही डिस्क्रिमिनेशन नाही। एसीबीची कार्यपद्धती आपल्याला माहिती आहे। एसीबी राज्यातले एक स्वतंत्र युनिट आहे। या युनिटमध्ये तक्रार आल्यानंतर त्यांच्या व्हेरिफिकेशनच्या पद्धती आहेत। त्या पद्धतीत त्यांना प्राथमिक जर तथ्य आढळलं तर ते ट्रॅप करतात। हा ट्रॅप आणि यातली पुढचीही कारवाई त्यांना कुठल्याही मंत्र्याची, गृहमंत्र्याची, कोणाची परवानगी घ्यावी लागत नाही, त्याची गरज देखील नाही।